गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो. श्रोत्यांनो, आज थोडा वेगळा विषय घेऊन आपल्यासाठी आलो आहे. विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव म्हणजेच लहान मुलांसाठी आयोजित केल्या जाणारी ही एक नाट्यस्पर्धा, जी एक महोत्सव स्पर्धा आहे ही, ज्या माध्यमातून विविध शाळांमधील बालकलाकारांना आपले सुप्त गुणांना वाव मिळण्याचं हक्काचा एक रंगमंच आहे. ज्या माध्यमातून बालकलाकार रंगभूमीवरती आपली छाप पाडण्यासाठीची त्यांना एक संधी प्राप्त होत आहे. आणि असाच विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव आपल्या अकोल्यासारख्या शहरामध्ये आयोजित केला जातो, ज्या माध्यमातून लहान बालकलाकारांना रंगभूमीला एक जवळून बघण्याची एक संधी मिळतं. आणि हाच विषय हाताळण्याचा प्रयत्न करूयात. त्याकरिता आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत. विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे साहेब. प्रशांत गावंडे साहेब, आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी मनपूर्वक आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आपल्याविषयी सांगायचं जर झालं तर आपण JRD डाटा स्कूल अँड एज्युलॅबचे संस्थापक अध्यक्षसुद्धा आहात. गांधी संशोधन केंद्राचे आपण कार्यकारी विश्वस्त आहात. शेतकरी चळवळीचं आपण नेटाने काम करत आले आहात. विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचे आपण निमंत्रकसुद्धा आहात. तर सर, सुरुवातीला आपण आपल्या बालपणामध्ये जर गेलो आणि तिथून आपली ही जी जर्नी आहे ही कशा पद्धतीने या वळणावरती आली आहे याविषयी सांगितलं तर श्रोत्यांना अधिक आनंद होईल. माझा तसा जन्म अकोल्यातलाच आहे आणि माझं शिक्षण पार्टली इथे झालं. पुढच्या शिक्षणाला पुण्याला आणि मग व्यवसायाच्या आणि कामाच्या निमित्ताने जगभर फिरण्याची संधी मिळाली. पण लहान शहरामध्ये एक स्मॉल सिटी सिंड्रोम ज्याला म्हणतात तो जो असतो आणि मोठ्या शहरांमध्ये एक जो धीटपणा येतो, हा जो फरक आहे तो कशामुळे आहे तर वेगवेगळ्या संधी मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्या संधी निर्माण होत असताना त्या मुलाच्या बॅकग्राऊंडचा विचार न करता त्या संधी तयार झालेल्या असतात आणि त्या संधीचं सोन्यात रूपांतर करणं हे त्या मुलाच्या कलागुणांवर अवलंबून असतं. शहरच लहान असल्यामुळे आणि ओव्हरऑलच तिथे अशा संधी निर्माण होत नाहीत आणि म्हणून लहान शहरातल्या मुलांमध्ये एक बुजरेपणा असतो. तो बुजरेपणा आपल्या सर्वांमध्येच लहान शहरामध्ये असल्यामुळे होता. याच्यावर कुठे मात करता येईल का, याच्यासाठी एक वेगळं काहीतरी हक्काचा रंगमंच तयार करता येईल का, हा सर्व विचार सातत्याने मनात होताच. आणि जगभर फिरत असताना आणि मोठ्या शहरांमध्ये काम करत असताना आपल्या शहरातल्या आपल्या गावाकडच्या लोकांना नेमके काय प्रश्न समोर येतात आणि नेमक्या काय अडचणी येतात, त्याला आयुष्यामध्ये यशाच्या टोकापर्यंत पोचायला त्याचा जो स्ट्रगल असतो, त्याच्या स्ट्रगलची रूट्स ही सर्व लहान शहरांच्या सायकॉलॉजीमध्ये आणि ॲनाटॉमीमध्ये रुतलेली असतात. मग हे लहान शहर आणि मोठं शहर हा जर आपल्याला याच्यातली जी दरी आहे ही जर दूर करायची असेल तर लहान शहरामध्ये आपल्याला असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करावे लागतील. हे सातत्याने मनात होतं. तो वक्तृत्वातला असेल, तो वादविवादातला असेल, तो रंगमंचावरचा असेल, तो साहित्यातला असेल. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलांना जर तुम्ही अशा संधी उपलब्ध करून दिल्या तर लहान शहरातली मुलंसुद्धा मोठ्या प्रमाणात असं एक मोठं काम उभं करू शकतील आणि तोच विचार घेऊन आम्ही सातत्याने काम करत आलं आहे. विश्वास करंडक ही जी स्पर्धा आहे सर, याची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युअली नाट्यशास्त्राचं एक इंटरव्हेन्शन रेग्युलर स्कूलिंगमध्ये असावं असा विचार हा सातत्याने जगभरात मांडला गेला. तो आपल्या इथे फार नेटाने काही लोकांनी मांडला. NCERTने तर याच्यावर एक चक्क कोर्स तयार केलेला आहे. पण दुर्दैवाने ड्रामॅटिक्सचा उपयोग स्कूल एज्युकेशनमध्ये आपल्या इथे कुठेच होताना दिसत नाही. ज्या आत्ता इंटरनॅशनल स्कूल किंवा ज्या श्रीमंत लोकांच्या शाळा तयार झाल्या ज्यांची लाख लाख रुपये फी आहे, तिथे ड्रामा टीचर्स यायला लागले आणि ते श्रीमंतांच्या मुलांना ड्रामा शिकवायला लागले. पण त्याच्यात त्याला इंटरेस्ट आहे का, त्याच्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होतील का, ह्या गोष्टींचा विचार न करता त्या होत असताना आम्हाला एक लक्षात आलं की बरीच मुलं हे अकॅडमिक्समध्ये मागे आहेत पण असं वाटत नाही की ती ढ आहेत. म्हणून आम्ही काय करायचं काय म्हणून NCERTचं जेव्हा एक पुस्तक वाचलं होतं ड्रामॅटिक्स इन एज्युकेशन नावाचं,
तर त्या पुस्तकातूनले काय प्रयोग करता येतील असं लक्षात आलं की ते पुस्तक एक जरी शिकवलं तरी आपल्याला दुसरं काहीही शिकवायची गरज पडणार नाही. पण आपल्या शाळेमध्ये मुलं आणि पालक यांची इतपत तयारी असेल का, तर तो विचार थोडा मागे पडला. आणि ज्या मुलांचं पाठांतर म्हणा, भाषा किंवा समूह ॲक्टिव्हिटीजमध्ये जो सहभाग असतो तो कमी आहे असं जेव्हा जाणवलं, तेव्हा आम्ही म्हटलं की आपण एक नाटक करून बघू. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या मुलांना आम्ही शोधलं ती अगदी म्हणजे जी सर्वात बदमाश मुलं होती, म्हणजे खोडकर मुलं होती. बदमाश हा योग्य शब्द नाही, पण खोडकर मुलं. हां, त्या मुलांना घेऊन आम्ही नाटक बसवलं. नाटकाचं नाव होतं पण आम्हाला खेळायचं आहे. साधारणतः 1992च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्रीरंग गोडबोले म्हणजे रंगा गोडबोलेंनी लिहिलेलं ते नाटक आहे आणि ग्रिप्स थिएटरमध्ये ते सादर केलं होतं. आम्ही ते 40 पानाचं नाटक जेव्हा या मुलांच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं की तुमचा रोल कास्टिंग झाल्यानंतर तुझा हा रोल आहे आणि तुम्ही तेवढं पाठ करून घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल 2 दिवसामध्ये हे सर्व जी मुलं वर्गात 2 पानं लिहित नव्हती, कधीच त्यांचा गृहपाठ म्हणजे होमवर्क कधी पूर्ण नव्हतं, कोणत्याच अकॅडमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी भाग घेत नव्हते, त्या सर्व मुलांचा 2 दिवसामध्ये 40 पानाचं नाटक पाठ होतं. म्हटलं काय पॉवर आहे नाटकामध्ये. बरोबर. आणि मग तिथून जर ही एवढं याच्यामध्ये जर ताकद आहे तर हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अनेक शाळांना याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याच्यातून विश्वास करंडकची निर्मिती झाली. आपण JRD टाटा स्कूल आणि एज्युलॅबचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सर, JRD टाटा ही आपल्या शाळेला नाव दिलं आहे, हे आपल्याला कसं सुचलं नेमकं एकदम? ॲक्च्युअली JRDची माझी 2दा भेट झाली. अच्छा. मी कॉलेजमध्ये शिकत असताना 1988 आणि 1989 मी याच मुलांसारखा खोडकर किंवा त्यांच्यापेक्षा थोडा जास्त असेल, तर मी विविध स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. तर 88च्या नॅशनल क्विज कॉम्पिटिशनचा मी विनर होतो आणि 89च्या डिबेट कॉम्पिटिशनचा मी विनर होतो नॅशनल लेवलला. आणि सुदैवाने दोन्ही ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून JRD आले होते. अच्छा. मी JRDना भेटलो, आमची गप्पा झाल्या आणि तेव्हा मला एक जाणीव झाली की या माणसाने एवढं एम्पायर उभं केलं प्रचंड मोठं, पण हा आयुष्यात कधीच खोटा बोलला नाही. जेव्हा की आपल्याला उद्योगधंदा उभा करत असताना किंवा एखादा व्यवसाय करत असताना घरी सांगितलं जातं की ते आपलं काम नाही आहे, तिथे थोड्या लांड्या लबाड्या करावं लागतात, थोडं खोटं बोलावं लागतं, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करावं लागते. हा माणूस म्हणजे अक्षरशः लाखो कोटीचं एम्पायर उभं केलं जगभरामध्ये आणि हा कधीच खोटा बोलला नाही. त्याची किंमत त्यांनी दिली. वेगवेगळ्या वेळ त्यांना त्रास झाला असेल. आपण गांधी पाहिला नाही, आपण नेहरू पाहिला नाही, आपण आंबेडकर पाहिले नाही, पण आपण JRDना भेटलोय. ते एक इन्स्पिरेशन माझ्या मनात होतं आणि म्हणून आम्ही टाटा ग्रुपला तेव्हा लिहिलं. तेव्हाचे चेअरमन रतन टाटा होते. त्यांना सांगितलं आम्ही JRDच्या नावाने अशी शाळा सुरू करतो आहे, आम्हाला तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य नको आहे. त्यामुळे JRD टाटा स्कूल अँड एड्युलॅब हे जरी शाळेचं नाव असेल तरी आमचा आणि टाटाचा काहीही संबंध नाही. सर, तुम्ही आता महात्मा गांधींचा इथे उल्लेख केला आहे आणि आपण गांधी संशोधन केंद्र अकोलाचे कार्यकारी विश्वस्त सुद्धा आहात. तर या माध्यमातून आपण काय नेमकं करता सर? या माध्यमातून आम्ही लहान मुलांसाठी शिबिर, गांधी सर्वांसाठी म्हणून हे एक व्याख्यानमाला आम्ही चालवतो आणि गांधींबद्दलच्या ज्या संकल्पना ज्याच्यामध्ये सत्यता कमी आहे किंवा ज्या गांधी समजून घेण्यासाठी काय करावं लागतं, ह्या सर्व स्टोरीज. कारण गांधी हे एक असं गारुड आहे की आज सकाळीच मी शाळेमध्ये काही व्हिजिटर्स आले होते, त्यांच्याशी बोलत होतो, तर त्यांना सांगितलं की 600 जगभरात पुतळे, 72 देशांमध्ये पुतळे आणि 600 शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे नाव, असं जगाला एका सूत्रात बांधणारं असं व्यक्तिमत्व दुसरं कोणतंच नाही. बरोबर. म्हणजे जे दुसऱ्या कोणत्या धर्माच्या नेत्याला जमलं नाही, कोणत्या राजकीय नेत्याला जमलं नाही, कोणत्या समाजकारण किंवा कोणत्या संताला जमलं नाही, त्या एका सूत्रात जगाला गांधींनी बांधलं. त्या गांधींबद्दल जर एवढ्या प्रकारचे गैरसमज आणि अपप्रचार असेल तर तो आपण सांगायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून गांधी संशोधन केंद्र हे आम्ही इथे सुरू केलं. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गांधींची बाब म्हणजे हा एकमेव माणूस आहे जगात की ज्याच्यावर 1,08,900 पुस्तकं लिहिली आत्तापर्यंत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लिखाण गांधींशिवाय दुसऱ्या कोणत्याच व्यक्तिमत्वावर झालेलं नाही. अच्छा. आणि म्हणून तो समजून सांगण्यासाठी जे जे काही करावं लागत असेल त्याच्यात ते सर्व कामं आम्ही गांधी रिसर्च सेंटरमध्ये करतोय.
सर आता तुम्ही एक विश्वास करंडक बालमहोत्सव स्पर्धा जे आयोजन केलं जातं तर याचा नेमका उद्देश काय आहे? नेमका आपल्या भागामध्ये असे बालमहोत्सव होत नाहीत. जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नाटक आम्ही रंगा गोडबोलेचं नाटक बसवलं आणि मग याचं मोठ्या प्रमाणात जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर स्पर्धा किंवा महोत्सव अशा पद्धतीने त्याला करता आला पाहिजे, जेणेकरून त्या शाळेमध्ये जर नाटक गेलं तर त्या शाळेमध्ये नाटक गेल्यानंतर नाटक काही एकटं जात नाही. बरोबर. नाटक व्हॅल्यू सिस्टम घेऊन जातो. आणि नाटकाची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे तर नाटकाची व्हॅल्यू सिस्टीम आहे डेमोक्रेसी. डेमोक्रेसीची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे म्हणजे डेमोक्रेसीमधल्या व्हॅल्यूज काय आहेत तर युनिव्हर्सल ब्रदरहूड आहे, एकमेकांचा मान सन्मान आहे, त्याच्या मताचा आदर करणं आहे, माझ्या विरोधातलं मत असलं. आणि हे नाटकाच्या स्टेजवर साधारणतः तुम्ही आणि मी जर नाटकामध्ये काम करायला लागलो तर मला हे माहिती आहे की सूरज गोळे सरांचं माझं पटत नाही, पण मी त्यांचा सहकलाकार आहे. बरोबर. त्यामुळे स्टेजवर आपण याच्यासाठी एकत्र येतो की ॲग्री टू डिसॲग्री. आमचं एकमत कशावर आहे की आम्हाला एकमेकांचं मत मान्य नाही. बरोबर. म्हणजे खेळामध्ये ज्या माध्यमातून आपण सगळे एकत्र येऊन खेळ एवढी मोठी डेमोक्रेसिक प्रोसेस आणि एवढे मोठं डेमोक्रेसीच्या व्हॅल्यूज पेरणारं जर प्रोसेस आपल्याला राबवता आली शाळेमध्ये तर डेमोक्रेसी अधिक स्ट्रेंथन होईल. आणि त्या उद्देशाने म्हणजे आमची जर तुम्ही प्रमाणपत्र जरी पाहिलं तरी त्या प्रमाणपत्रामध्ये सुद्धा की लोकशाही मूल्य बळकट करण्याच्या दृष्टीने नाट्यकलावंत म्हणून तुम्ही कार्यरत राहाल, ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. अच्छा. सर आजपर्यंतची एकंदरीत जर आपण उपलब्धी बघितली या माध्यमातून तर आपण काय सांगाल याविषयी? विश्वास करंडक आम्ही 2017ला सुरू केला आणि सर्वात मोठी उपलब्धी जर विश्वास करंडकची काय आहे 2025मध्ये अखंडपणे चालू आहे. त्याच्यात खंड पडला नाही. खंड न पडण्याचं एक मुख्य कारण की इथल्या शाळांनी, संस्थेच्या संचालकांनी, मुख्याध्यापकांनी आणि नाट्य क्षेत्रातल्या धुरीणींनी, प्रमुख लोकांनी, सर्वांनी प्रचंड मोठा सपोर्ट या चळवळीला केला. याच्यातलं एकदम तुम्हाला प्रॉडक्टिव्ह आउटकम ज्याच्याबद्दल काही दिसतील आणि काही न दिसतील. दिसणारे आउटकम काय तो खूप लोक लिहायला लागले. शाळांमध्येच आता नाटक स्वतः लोक लिहायला लागले. लोक विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवची वाट पाहतात. आम्ही मागच्या वर्षीच्या आमच्या महोत्सवातला उत्कृष्ट बालकलाकार हा एका टी व्हीवर चॅनलवर एक इंद्रायणी नावाची सिरियल चालू होती, त्याचं लीड रोल हा आमच्या उत्कृष्ट बालकलाकाराला मिळाला. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून नाट्य चळवळ सुरू झाली किंवा शासनाने सुरू केली बालनाट्य स्पर्धा त्या 20 वर्षामध्ये पहिल्यांदा अकोल्याला बॅक टू बॅक 2 वर्ष अभिनयाचे रौप्य पदकं मिळाले. म्हणजे शासनाने आयोजित केलेल्या बालनाट्य महोत्सवामध्ये एंट्रीज वाढल्या. हे सर्व दृश्य परिणाम आहेत. आणि याच्यातला एक सर्वात मोठा आउटकम जो सोशल डिव्हाइड आपल्याला ब्रिज करता येतो. म्हणजे आपण कोणत्याही उर्दू स्कूल किंवा मुस्लिम स्कूल्सकडे जेव्हा पाहतो तर यांना मराठी भाषा येत नाही असा आपला समज आहे. गेल्या 7 वर्षामध्ये सातत्याने अकोल्यातली सुफा इंग्लिश स्कूल नावाची जी मुस्लिम मॅनेजमेंटची स्कूल आहे ते मराठीत नाटक लिहून मराठीत त्याचं सादरीकरण करतात. आणि फक्त सादरीकरण करत नाही, तो उत्कृष्ट सादरीकरण करून त्यांना प्राईजसुद्धा मिळालेला आहे. अच्छा. एकंदरीत त्या किती शाळांनी आतापर्यंत सहभाग घेतला यामध्ये? 2017 पासून जर आपण येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व शाळा जर बघितल्या तर जवळजवळ 72 शाळांचा आतापर्यंत सहभाग आहे. काही सातत्याने गेल्या 7 वर्षापासून आहे, काही जणांनी ब्रेक घेतला, काही जणांचा शिक्षक रिटायर झाले त्यामुळे त्यांना सहभाग घेता नाही आला. पण कमी अधिक दरवर्षी 30 ते 35 नाटकं सादर होतात. आणि ओव्हरऑल जर रीच पाहिला तर आपण 72 या नाटकांपर्यंत पोहोचलो. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण वऱ्हाडातल्या 5 जिल्ह्यांमधून आपल्याला या स्पर्धेमध्ये यावर्षी. बरोबर. सर कुठलंही आपण एखादं कार्य सुरू करतो तेव्हा याच्या मागे सुद्धा आपले काही स्वप्न दडलेले असतील. काय वाटतं तुम्हाला की आपण आपल्या त्या स्वप्नाच्या क्षितिजापर्यंत पोहोचलो आहे का की बराच आपला टप्पा काही गाठायचा आहे? नाही, ही मला असं वाटतं की ही डायनॅमिक प्रोसेस आहे. ही काही एक स्टॅग्नंट प्रोसेस नाही की आपण आपल्याला डेस्टिनेशन नाही, गंतव्यस्थान नाही याच्यामध्ये. ही सातत्याने चालणारी आहे, निरंतर चालणारी सातत्याने इव्हॉल्व्ह होणारी प्रोसेस आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आनंद देऊन जातील. मला असं वाटतं की मागच्या 7 वर्षात विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाने फक्त आनंदच दिला. बरोबर. डिसअपॉइंटमेंट अजिबातच नाहीये. म्हणजे नाटकाचा दर्जा कमी जास्त होईल, नवीन नाटक पहिल्यांदा सादर करणारी ग्रामीण भागातली एखादी जिल्हा परिषद शाळा असेल तिला तेवढा चांगला दर्जा गाठता येणार नाही. पण जेव्हा ती बाकीच्या लोकांना पाहतो तर त्याच्यातून त्यांनी इन्स्पिरेशन घेऊन स्वतःला डेव्हलप करून पुढच्या वर्षी अधिक जोमाने स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिथपर्यंत पोहोचले. त्यामुळे मला असं वाटतं की
डेस्टिनेशन नसलेली पण आनंद देणारी हम्म. ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे. सर तुम्ही एक राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून आहे की बऱ्याच कार्यशाळा घेतलेल्या आहेत. नेमका हा राईट टू एज्युकेशन या कायद्याविषयी सुद्धा आपल्या जे कलाकारांनाही सांगा किंवा आपल्याला जे श्रोते आपल्याला ऐकतात त्यांनाही जर आपण राईट टू एज्युकेशन हा सातत्याने म्हणजे पहिल्यांदा जेव्हा महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर हा या संदर्भातली मागणी केली होती की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना हक्काचं आणि सक्तीचं आणि निशुल्क शिक्षण मिळायला पाहिजे. ते महात्मा फुलेंनी पाहिलेलं स्वप्न हे साधारणतः 2009 आपल्याला पूर्ण करता आलं कायद्याच्या स्वरूपात. हा पहिला असा कायदा आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला बांधिलकी आहे. जशी शाळांना काही बांधिलकी आहे तशी सरकारला पण बांधिलकी आहे. आणि मला असं वाटतं की एक परफेक्ट डेमोक्रेसी होण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या सर्व गोष्टी या कायद्यामध्ये त्याच्यात समाविष्ट आहे. हा कोणाच्याच विरोधातला किंवा कोणाच्याच अडचणीचा हा कायदा नसून हा अनेक लोकांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी जो कायदा गरजेचा होता आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शासनावर जी बंधनं आणणं गरजेचं होतं ते सर्व त्या कायद्यामध्ये आहे. म्हणून असं मला वाटतं की हा कायदा सुरुवातीच्या काळामध्ये बरेच अपप्रचार किंवा गैरसमज होते या कायद्याच्या संदर्भातले ते दूर करण्याचं काम म्हणजे आत्ता त्या कार्यशाळा कमी झाल्या कारण आत्ता बऱ्यापैकी समज तयार झाली आहे त्या कायद्यात. पण सुरुवातीच्या काळात 2016 मी सातत्याने या कायद्याच्या कार्यशाळा फक्त अकोल्यातच नाही तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जवळजवळ 400 कार्यशाळा आम्ही या संदर्भात. पण सर बऱ्याचदा आपण बघतोय की पोटाची खळगी भरण्यासाठी काही बालक असतात त्यांना काम कुठेतरी करावं लागतं आणि आपण म्हणतोय की जर 14 वर्षाखालील मुलांनी जर कुठे कोणी कामावरती ठेवतोय तर तो बालकामगार तो गुन्हा आहे. पण तेच आपण एखादं 14 वर्षाखालील मूल जर एखाद्या नाटकामध्ये काम करतोय त्याला बालकलाकार म्हणतो आपण तिथे. तर मग ही थोडं माझ्या मनामध्ये पण थोडं असं वाटतंय की तो तर पोटाच्या खळगी भरण्यासाठी काम करतोय त्याला शिक्षण हवं आहे पण परिस्थिती त्याला तिथे नेत आहे. हा तसा तुम्ही त्या कलेकडे किंवा त्या कामाकडे कशा दृष्टीने बघता. बरोबर. म्हणजे तो असा आहे की भारताची लोकसंख्या 146 कोटी आहे. हाच भारताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यांना 146 कोटी खाणारी तोंड म्हणून बघतो. म्हणून आपल्याला ती समस्या वाटते. पण जेव्हा ती 146च्या ऐवजी 292 कोटी काम करणारे हात म्हणून जर आपण बघायला लागलो तर ती आपली स्ट्रेंथ वाटायला लागते. बरोबर. त्यामुळे आपण नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून या बालकलाकारांकडे आणि बालकामगारांकडे बघतो हा तो फरक आहे. मला असं वाटतं की बालकामगार हा कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेला असलेला शाप आहे किंवा त्या व्यवस्थेचं ते फेल्युअर आहे. आणि बालकलाकार हा जेव्हा सहजपणे स्वतःला व्यक्त होतो आणि व्यक्त होत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकत असतो तर ते त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातला तो एक टप्पा असतो. त्यामुळे मला असं नाही वाटत की ते एकमेकांना कॉन्फ्लिक्टिंग आहे. अच्छा. तर सर तुम्ही एक बाला म्हणजे बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड ही सुद्धा संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे सर. काय नेमकी बाला एक संकल्पना? बाला ही म्हणजे ज्याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणतात की तुमची जी इमारत आहे तुमचं जे फर्निचर आहे समजा तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेत कदाचित तुमचे वडील शिकले असतील तुमचे आजोबाही शिकले असतील पण तुमचे आजोबा तुमचे वडील तुम्ही तुमचा मुलगा ज्या डेस्क बेंचवर बसला ज्या डेस्क बेंचवर त्याच्या शाळेमधलं म्हणजे जेव्हा आपण शाळेत जातो तर 70% वेळ आपण डेस्क बेंचवर घालवतो किंवा 60% वेळ डेस्क बेंचवर. पण त्याचा एज्युकेशनल इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण कधीच उपयोग करत नाही. तीच गोष्ट बिल्डिंगच्या बाबतीत आहे. मग बिल्डिंगमध्ये अशा काही संकल्पना आपल्याला म्हणजे डेव्हलप करता येतात का की ज्याच्यामधून सहज मुलांचे जे कठीण कन्सेप्ट आहे म्हणजे आत्ता तुम्ही जर विचारलं मुलांना की किती अँगलमध्ये दरवाजा उघडला तर तुम्हाला दरवाज्यातून जाता येईल. आता तो दरवाजा एका विशिष्ट अँगलमध्येच उघडतो. बरोबर. मग तुम्ही 10 डिग्रीमध्ये दरवाजा उघडला तर जाता येईल का? एखादा बारीक माणूस असेल तर जाता येईल. पण डिग्री जेव्हा तो वर्गात शिकतो त्याचं इम्प्लिमेंटेशन दरवाजात होत असतं. जो 90चा कोन असतो तो 90चा कोन झाला म्हणजे काय झाला तर इकडे तुम्ही 5 फूट एका बाजूला रेषा ओढली एका भिंतीवर एका बाजूला 4 फूट रेषा ओढली दुसऱ्या बाजूला 3 फुटाची रेषा ओढली तर त्या 2 रेषांना जॉईन करणारा जो हायपोटेनियस असेल तो हा 5 फुटाचाच असेल.
तर ते पायथागोरसचं थेरम त्याला तिथे आपोआप समजतं. बरोबर. तर ह्या गोष्टी बिल्डिंगमध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतील. प्रॅक्टिकल लर्निंग एक प्रकारे. हां, म्हणून त्याला आम्ही बाला म्हणतो. आणि बालाच्या माध्यमातून मी अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, जालना, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी ही बाला संकल्पना शासनाच्या माध्यमातून राबवली. तिथल्या नवीन शाळांचं बांधकाम तशा पद्धतीने केलं. याच्याशिवाय आम्ही राजस्थानमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, दिल्लीमध्ये ज्या सरकारी शाळांचं नूतनीकरण झालं मागल्या काही वर्षामध्ये, त्याच्यात बाला कन्सेप्ट आणि तिथे ती संकल्पना रुजवण्याचं काम आम्ही केलं होतं. अच्छा. सर, एकंदरीतरित्या तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आता, तर हा जो एक विश्वास करंडक जी एक स्पर्धा आहे, हा बाल महोत्सव आहे, तर आपल्या अकोल्यामध्ये साधारणतः किती तारखेपासून किती तारखेपर्यंत राबवल्या जात आहेत आणि आपल्या काय भविष्याच्या योजनासुद्धा काय आपल्या याच्यात काय आपण सांगाल जाता जाता सर? यावर्षी विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव हा 11 डिसेंबर 2025 पासून तर 13 डिसेंबर 2025 पर्यंत सादर होणार आहे. यामध्ये साधारणतः 30 नाटकं ही सादर होतील वेगवेगळ्या शाळांची. याचे जे आयोजक आहेत, JRD टाटा स्कूल अँड एड्युलॅब, यांची पण नाटकं आहेत. पण हे आयोजक म्हणून स्पर्धेच्या बाहेर असतात. हे कोणत्याही बक्षिसासाठी पात्र असत नाही. दरवर्षी आम्ही पुढल्या वर्षीची स्पर्धा ही बक्षीस वितरणाच्या दिवशी ही जाहीर करतो आणि पुढच्या वर्षीचे उद्घाटक सुद्धा तेव्हा जाहीर झालेले असतात. कारण जे उत्कृष्ट बालकलाकार असतात, मुलं आणि मुली, तेच दोघंजण या स्पर्धेचं उद्घाटन करतात पुढल्या वर्षी. त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एक नवीन संकल्पना सर्वांसमोर मांडली आणि तरुणांसोबत काम करण्याच्या दृष्टीने आम्ही आमचे या आयोजन समितीचे प्रमुख, उपप्रमुख आणि प्रसिद्धी प्रमुख यांच्या संकल्पनेतून यावर्षी पथनाट्य स्पर्धासुद्धा कॉलेजमधल्या मुलांसाठी सुरू करतो आहे. त्याचं आयोजन साधारणतः मे महिन्यात असेल. सर, तुम्ही शेतकरी चळवळीसाठी सुद्धा भरपूर असा वेळ दिलेला आहे. आपण एक खंत बघतोय की शालेय जीवनामध्ये शेतीची इतकी ओढ नसते मुलांना, कारण तो शालेय शिक्षणामध्ये शेतीचा विषय असा अंतर्भूत केलेला नाही आहे. तर तुम्ही पण आपल्या शाळेच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही जे पण काही कार्यशाळा घेता त्या माध्यमातून शेतीविषयी पण लहान मुलांमध्ये थोडीशी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात का? आम्ही हा सातत्याने प्रयत्न करतो की मी ज्या शाळेमध्ये शिकवतो त्या शाळेमध्ये मॅक्झिमम कशाला 100% मुलं ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. शेतकऱ्यांनी करत असलेल्या कष्टाला त्याला तेवढे रिटर्न्स मिळतात का, याचं सूत्र किमान मुलांच्या डोक्यामध्ये क्लिअर व्हावं. म्हणून रोज वेगवेगळ्या धान्यांचे काय बाजारभाव आहेत आणि माझ्या वडिलांच्या शेतामध्ये जे काही धान्य पिकवलं जातं त्याला आज काय भाव मिळतो आणि जेवढा भाव मिळाला त्याला गुन्हेला माझ्याकडे जेवढं उत्पन्न झालं याच्यातून माझा संसार चालू शकतो का, मग हा भाव योग्य आहे की अयोग्य आहे, किमान हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये घट्ट बसावा, इथपर्यंत तरी आम्ही निश्चितपणे त्यांना घेऊन गेलेलो आहे. जाता जाता तुम्ही जो आपला विश्वास करंडक बालमहोत्सव स्पर्धा आहे याविषयी काय सगळं श्रोत्यांना काही आव्हान कराल सर? माझं सर्वांना विनंती आहे की येत्या 11 डिसेंबरला सकाळी 9 वाजता तो विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव सुरू होतो आहे. तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे दिवसभर चालतो. तुम्हाला जसं जसं शक्य असेल किमान एक नाटक कमीत कमी जे 35 मिनिटाचं असते ते पाहायला निश्चितपणे या मुलांचा उत्साह वाढवा. आणि 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जो बक्षीस वितरण समारंभ असेल तर आपण पाहिलेला आपल्याला आवडलेल्या नाटकाला बक्षीस मिळालं की नाही, आपण काहीतरी असेसमेंट केलं असेल, त्याच पद्धतीने परीक्षकांनी असेसमेंट केलं का, याचासुद्धा ठोकताळा पडताळून पाहण्यासाठी तुम्ही त्या बक्षीस समारंभाला सुद्धा हजर राहावं, एवढंच माझं आपल्या सर्वांना विनंती आहे. तर श्रोत्यांनो, आवर्जून आपण हे बघायला जा. तर यांना जर बघायला यायचंच असेल तर नेमकं कुठे यावं लागेल? अकोल्याच्या मध्यवर्ती म्हणजे नवीन बस स्टँडच्या समोर प्रमिलाते ओक हॉल हा जो एक प्रसिद्ध हॉल आहे, त्या हॉलमध्ये सकाळी 9 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत, दिनांक 11 डिसेंबर 2025 ते 13 डिसेंबर 2025 पर्यंत. तर सगळ्या श्रोत्यांनी मला वाटतं की आवर्जून या महोत्सवाला तिथे सहभागी व्हावं आणि एक वेगळाच एक आनंद मिळतो आहे बालकलाकारांसोबत, तो घेण्याचा प्रयत्न करावा. गावंडे साहेब, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि विश्वास करंडक बालनाट्य महोत्सव स्पर्धा याविषयी आपल्या अनेक ज्या काही योजना आतापर्यंत करत आल्या त्याविषयी सखोल इथे तुम्ही विवेचन केलं आणि अनेक ज्या काही गोष्टी आपण करत आल्या त्याबद्दल पण आम्हाला दिलखुलासपणे एक माहिती दिली. त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सुरेश सर, आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा खूप खूप आभार.
गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.